ज्याच्या केवळ दर्शनाने मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आज समोर आलाय आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलंय। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलेला आहे। यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलाय आणि लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाचा सुवर्ण पाऊल ते सुवर्ण राजमुकुट असा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतोय। यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली। तर लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आता समोर आलेला आहे आणि डोळ्याची पारणं फिटतील, अगदी आपल्या डोळ्यात साठवावा असा लालबागच्या राजाचं रूप आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। गणेश भक्त ज्या वेळेची वाट बघत होते तो क्षण अखेर आलेला आहे, तो दिवस अखेर आलेला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे। राज्यातून नव्हे, देशातून नव्हे तर अगदी जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत असतात। दरम्यान आज लालबागच्या राजाची पहिली झलक सगळ्या गणेश भक्तांना मिळालेली आहे। न्यूज 18 लोकमतवरती आपण लालबागच्या राजाचं पहिलं रूप, पहिली झलक सध्या आपण बघतोय। ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष आता बघायला मिळतोय। दरम्यान लालबागच्या राजाचा महल नेमका कसा या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते। आपण आहोत लालबागच्या राजा दरबारामध्ये। यंदाचा 2025चा लालबागच्या राजा दरबार जो आहे तो तिरुपती बालाजीच्या सुवर्ण मुकुटामध्ये सजलेला आहे। सुवर्ण गजानन मंदिर जे आहे ते इथे साकारण्यात आलेलं आपण इथे पाहू शकतो। लालबागच्या राजाची वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहता येते। अतिशय सुंदर आणि सुबक मूर्तीच्या पायावरती माथा टेकवण्यासाठी लाखो नाही तर करोडो भाविक इथे येत असतात। आपल्यासोबत लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत, मूर्तिकार देखील आहेत। आपण सर्वांशी बोलूया, सुरुवात करूया। सुधीर सावी मानस सचिव आहेत त्यांच्याकडनं। यंदाचा लालबागचा राजा दरबार जो आहे एक 50 फुटी उंची सेटअप जो आहे तो तयार केलेला आहे। मूर्तीबद्दल आणि आप संपूर्ण देखाव्याबद्दल काय सांगाल? लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ यावर्षी 92 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि सर्वप्रथम मी सर्व माध्यमांचे आभार मानतो की आज जे प्रथम दर्शन होतं ते संपूर्ण जगभरात लालबागचा राजा जो आज लोकांपर्यंत माध्यमांनी पोहोचवला आहे त्याबद्दल मी सर्व माध्यमांचे आभार मानतो। आपल्यासोबत लालबागचा राजा मूर्तिकार देखील संतोष कांबी, काय सांगाल? एक सुबक वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ती भाविकांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली। खरं सांगायचं गेलं तर यावर्षी खूप मोठं चॅलेंज होतं। यावर्षी डेकोरेशनमध्ये फार म्हणजे खूपच सुंदर डेकोरेशन झालं आहे आणि आज मंडळाने आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की पहिल्यांदाच एक म्हणजे आज तू बघतोस की नेहमी प्रभाव असते राजाला, यावर्षी राजाला प्रभाव लावली नाही आम्ही, पण आज जे खरंच म्हणजे आज मन भरून आलं आहे। आज म्हणजे माझ्याकडे शब्द नाही की या डेकोरेशनसाठी आणि आज बाप्पा पण आज जसं आम्हाला आज सगळे निर्णय लेट लागले आपल्या हायकोर्टाचे, त्यामुळे आम्ही बाप्पा पण लेट करायला घेतला। जिथे 40 दिवसात आम्ही बाप्पा करतो तिथे आज 20 दिवसात केला। मंडळाचं सहकार्य होतं आणि या सगळ्या सहकार्यामुळे, सगळ्यांच्या प्रेमामुळे आज तू आज बघतोस की बाप्पा खरंच आज मन भरून आलं आणि काल खूप सुंदर झालेलं आहे आणि डेकोरेशनमुळे आज सगळंच म्हणजे यात शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला, पण सगळे आनंद घेत आहेत। आनंद आहे। आपण पाहतो आनंद मूर्ती आपण इथे पाहतो। आपल्यासोबत लालबाग राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे। बाळासाहेब कांबळे, काय सांगाल? एक भव्य दिव्य असा सेटअप दिसतोय आणि तेवढाच मोठा उत्साह जल्लोषात आज पहिलं दर्शन जे आहे कोटेशन पार पडलं। ही श्रद्धेची परंपरेची आणि भाविकतेची परंपरा आहे। 92 वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना, संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मंडळी, गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती आला आणि मुंबईत गणपती आगमन सोहळे आता पार पडत आहेत। आज गिरगावच्या राजाचा मंडप उद्घाटन सोहळा आणि प्रथम दर्शन सोहळा पार पडलेला आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। गिरगावच्या राजाचं यंदाचं हे 98वं वर्ष आणि यावर्षी पर्यावरणपूरक अशी बाप्पाची मूर्ती आहे। अवघ्या 2 दिवसांवरती गणेशोत्सव हा सण येऊन ठेपलेला आहे। त्याच अनुषंगाने मुंबापुरीत आपण गणपती संदर्भातली धूम पाहायला मिळते। आज खरं तर गिरगावच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपल्याला पाहायला मिळते गिरगावच्या राजाची भव्य अशी ही मूर्ती, तब्बल 22 फुटाची ही मूर्ती, तसंच पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे। कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही मूर्ती आहे। यंदाचं गिरगावच्या राजाचं 98वं वर्ष
आहे बाप्पाचे डोळे अगदी बोलके पाहायला मिळतात आपल्याला. निळ्या रंगाचे असे हे बोलके डोळे पाहूनच जे गणेश भक्त आहेत ते सुखावताना आपल्याला पाहायला मिळतात. तसंच बाप्पाच्या मुखाजवळच आपल्याला पाहायला मिळतंय श्रीकृष्णाचं मुख देखील त्याच्यावरती, श्रीकृष्णाचं तोंड देखील आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतंय. मोठा भव्य असा बाप्पाने परिधान केलेला फेटा, तसेच बाप्पाचे पाय देखील दोन्ही, आणि तसं त्यासोबतच गुलाबी रंगाचा पितांबर बाप्पाने परिधान केलेला आहे. दरवर्षीच गिरगावच्या राजाची ही पर्यावरणपूरक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी देखील तसंच आहे. तसंच जे आपल्याला बाजूला डेकोरेशन पाहायला मिळते, सजावट पाहायला मिळते गिरगावच्या राजाच्या मंडपामध्ये, ती जर पाहिली ती देखील बांबूपासून बनवलेली ही आकर्षित अशी भव्य असं सजावट आपल्याला पाहायला मिळते. इथे बनवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही बांबूपासून बनवण्यात आलेली आहे आणि तितकीच ती आकर्षक देखील वाटते. डोळ्यांना भावेल इतकी आकर्षक ती आपल्याला सजावट पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, गिरगाव.